Welcome student. Sri Sadguru Ganagiri Maharaj Science Gautam Arts and Sanjeevani Commerce College Kopargaon. Subject Bookkeeping and Accountancy 12th Commerce Topic number 6 Dissolution of Partnership. Practical problem number 2nd. Read the question. Question number 2nd. Leela, Manda and Kunda are partners in the firm Janki Stores sharing profit and losses. The ratio of 3 as 2 as 1 respectively. On 31st March 2018, they decided to dissolve the firm when the balance sheet was as under balance sheet as on 31st March 2018. Liability side, creditors, bills payable, capital, Leela, Manda and Kunda. Asset side, building, machinery, motor car, goodwill, investment, debtors, stock and bank. Balance sheet total 5,29,560. Leela agreed to take over the building at rupees 1,23,600. Manda took over goodwill, stock and debtors at book value at agreed to pay creditors and bills payable, motor car and machinery realize rupees 1,51,080 and rupees 31,680 respectively. Investment were taken by Kunda at an agreed value of rupees 55,440. Realization expenses amount to rupees 608 6,800. Past necessary entries in the books of Janki Stores. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सिंपल डिझॉल्युशनचा क्वेश्चन आपण सॉल्व या अगोदरच्या लेक्चरला केलेला आहे. आता आपल्याला सिंपल डिझॉल्युशनचा क्वेश्चन सॉल्व करत असताना जर्नल एंट्रीज आपल्याला ह्या ठिकाणी करायच्या. या अगोदर आपण अकाउंट्स तयार केलेले आहे. तर जर्नल एंट्री करत असताना डिझॉल्युशनच्या क्वेश्चनमध्ये जे बॅलन्स शीट आपल्याला फायनान्शियल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. लीला, मंदा अँड कुंदा यांची फायनान्शियल पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर लायबिलिटी आपल्याला दिलेली आहे, ॲसेट आपल्याला दिलेले आहे आणि खाली आपल्याला ज्या ॲसेट टेकनवर केलेले आहे किंवा विकलेले आहे त्याचं डिटेल्स आपल्याला खाली दिलेलं आहे. रिलायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर्नल एंट्रीज करत असताना जे अकाउंट आपण तयार करतो म्हणजे रिलायझेशन अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा बँक अकाउंट असेल, तर याचं आपण काय करत नाही, जर्नल एंट्री करत असताना त्या ठिकाणी त्यामध्ये त्यांचे बॅलन्सेस घेत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बॅलन्सेस त्या ठिकाणी घेत नाही. आणि म्हणून आपण जर्नल एंट्री करत असताना ज्या ॲसेट आपण ॲट बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करतो, ज्या लायबिलिटी आपण बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करत असतो त्या आपण अगोदर करायच्या आणि त्यानंतर बाकीच्या जर्नल एंट्रीज आपण करणार आहेत. स्टार्टिंग आपण करतोय, पहिली जर्नल एंट्री आपण करतोय की ज्या ॲसेट आहे त्या ॲसेट आपण ट्रान्सफर करतोय इन द बुक्स ऑफ जानकी स्टोर. जर्नल एंट्रीज रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट क्रेडिट, टू मशिनरी अकाउंट क्रेडिट, टू मोटर कार अकाउंट क्रेडिट, to goodwill account credit, to investment account credit, to debtors account credit, to stock account credit. आणि ही जर्नल एंट्री करत असताना बिन सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू रियलायझेशन अकाउंट, म्हणजे ज्या बुक व्हॅल्यूला ज्या ॲसेट आहे त्या ॲसेट आपण काय केलेले आहे, फक्त ट्रान्सफर केलेले आहे. म्हणजे ह्या सर्व ॲसेट आपण बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्याची जर्नल एंट्री कंबाईन केलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. आणि जर्नल एंट्री आपण रियलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल सन्ड्री ॲसेट अकाउंट क्रेडिट आणि टोटल ॲसेट जे आहे 5,26,200 रुपयांचे आहे. सेम आपण ॲसेट ट्रान्सफर केलेले आहे. ॲसेट ट्रान्सफर केल्यानंतर आपण लायबिलिटीज ट्रान्सफर करणार आहे. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 28,800, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 21,600, टू रियलायझेशन अकाउंट क्रेडिट 50,400, बिन सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू रियलायझेशन अकाउंट. म्हणजे जशा आपण ॲसेट ट्रान्सफर केल्या ॲट बुक व्हॅल्यूला तशाच आपण काय केलेले आहे, ह्या
दोन लायबिलिटीज आहेत त्या बुक व्हॅल्यूला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे. आता बघा मुलांनो, कॅपिटल अकाउंट आपण तयार करतो, कॅपिटलची जर्नल एंट्री आपण करत नाही. बँक अकाउंट आपण तयार करतो, बँक अकाउंटची जर्नल एंट्री आपण करत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय की बॅलन्स शीटमध्ये असणाऱ्या ज्या असेट किंवा लायबिलिटी ज्या आहे ते आपण ट्रान्सफर केलेले आहे किंवा त्याची जर्नल एंट्री आपली झालेली आहे. जेव्हा आपल्याला जर्नल तयार करायला लावतात तेव्हा ह्या बाबींचा आपण विचार करायचा आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेला असेल तर तो आपण पार्टनरला वाटतो, परंतु या ठिकाणी दिलेला नाही. पुढे काय म्हटलं, लीला ॲग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. म्हणजे लीला जी आहे ती लीलाने काय केलेली आहे, बिल्डिंग टेक ओव्हर केलेली आहे. म्हणून बिल्डिंग टेक ओव्हर केल्याची जर्नल एंट्री आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणून आपण ती जर्नल एंट्री आपण करतो आहे. बघा, फिफ्थ जर्नल एंट्री आपण करतोय. सेकंड, लीला कॅपिटल अकाउंट डेबिट ₹1,23,600 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट ₹1,23,600. बिल्डिंग जी आहे 1,23,600ला लीलाने घेतलेली आहे, म्हणून नॅरेशन आपण केलं बिन बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला. ओके, म्हणजे अशी जर्नल एंट्री आपण केलेली आहे. पुढची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे मंदा टू ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटर्स ॲट अ बुक व्हॅल्यू अँड ॲग्री टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. म्हणजे आता जसं या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये किंवा बऱ्याचशा वेळेस असेट रिअलाइज केल्या जातात, विकल्या जातात, परंतु ह्या क्वेश्चनमध्ये जे पार्टनर्स आहे त्या पार्टनर्सनीच असेट काय केलेले आहे, घेतलेले आहे. जसं लीलाने बिल्डिंग घेतली 1,23,600ला, तसं मंदाने काय केलेलं आहे, गुडविल, त्यानंतर स्टॉक, त्यानंतर डेटर्स, त्यानंतर बुक व्हॅल्यूला ते काय केले, ॲग्री झाली आणि टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. म्हणजे बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्सची अमाऊंटसुद्धा ती काय करणार आहे, पेड करणार आहे. म्हणून आपण ती जर्नल एंट्री त्या ठिकाणी करत आहे किंवा करावी लागेल. आतापर्यंत आपण असेट आणि लायबिलिटीच्या जर्नल एंट्रीज केलेल्या आहे. पुढची जर्नल एंट्री आपण करतोय मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. काय, मंदाच कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. सर्वांची टोटल काय आहे, बुक व्हॅल्यूला तिने घेतलेली आहे. टोटल किती येते, 1,21,200. म्हणजे जर्नल एंट्री झाली मंदाच कॅपिटल अकाउंट डेबिट 1,21,200 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 1,21,200. नॅरेशन आपण लिहिणार आहे बिन गुडविल स्टॉक डेटर्स टेकन ओव्हर बाय मंदा. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी केलेलं जे आहे ते आपण करणार आहे. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे काय, मोटार कार अँड मशिनरी रिअलाइज. मोटार कार आणि मशिनरी काय केलेली आहे, रिअलाइज केलेली आहे, विकलेली आहे. म्हणजे कितीला, 1,51,080 आणि 31,080ला आपण काय केलेली आहे, ती आपण विकलेली आहे आणि म्हणून विकलेलीची आपल्याला जर्नल एंट्रीज करावी लागेल. बँक अकाउंट डेबिट 1,82,760 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 1,82,760. बिल अमाऊंट रिसिव्ड फॉर असेट सोल्ड. म्हणजे काय केलं आहे, आपण असेट विकल्या म्हणून असेटची जर्नल एंट्री त्या ठिकाणी तुम्ही केलेली आहे. आता असेट विकल्याची जर्नल एंट्री आपण केलेली आहे. पुढं आपल्याला काय म्हटलेलं आहे, ह्या दोन असेट आपण काय केल्या, विकल्या, त्याची जर्नल एंट्री आपण केली. पुढं म्हटलं आहे इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन बाय कुंदा ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹55,440. 55,400ला त्या ठिकाणी कुंदाने काय केलं आहे, ती ॲग्री झालेली आहे. कशासाठी, इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी. 55,400 म्हणजे ती जर्नल एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. पुढची जर्नल एंट्री आपल्याला करावी लागते म्हणजे असेट टेकनवर केलेली आहे. त्यानंतर ही कुंदाची जर्नल एंट्री आपल्याला कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट 55,440 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 55,440. नॅरेशन बिन इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कुंदाने असेट टेकन ओव्हर केल्याची जर्नल एंट्री आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढची जर्नल एंट्री आपल्याला बघायची आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट टू बी ₹6,800.
म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्स आला आहे, त्या रिअलायझेशन एक्सपेन्सची जर्नल एंट्री आपल्याला करावं लागणार आहे. ते जर्नल एंट्री आपल्याला अशा पद्धतीने करता येते. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 6,800 टू बँक अकाउंट क्रेडिट 6,800 नॅरेशन बिन अमाऊंट पेड फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जर्नल एंट्री करावी लागते. त्यानंतर आपल्याला क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल काय करायचे, पेड त्या ठिकाणी करायचे आहे. म्हणजे आपण जे कुंदाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हे घेतल्यानंतर त्या बिल्स पेएबलसुद्धा पेड केलेली आहे. तर ती जर्नल एंट्री आपण करतोय. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 50,400 टू मंदास कॅपिटल अकाउंट क्रेडिट 50,400 नॅरेशन बिन क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल अमाऊंट पेड बाय मंदा. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सर्व लायबिलिटी किंवा असेट ॲट बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या. त्यानंतर सर्व जर्नल एंट्रीज त्या ठिकाणी केल्या. आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला जो काही लॉस येतो तो लॉस त्या ठिकाणी आपण काढणार आहे आणि त्याची जर्नल एंट्री करणार आहे. सर्व पार्टनरना आलेला लॉस किंवा जो काही प्रॉफिट असेल तो आपण वाटतो आणि नंतर ती जर्नल एंट्रीज त्या ठिकाणी करतो आणि नंतर पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना जी सेटलमेंट असेल ती सेटलमेंटची जर्नल एंट्री आपण करत असतो. म्हणजे पुढं आपण वर्किंग नोटमध्ये रिअलायझेशन अकाउंट तयार केलेलं आहे. म्हणून बघा, ज्या जर्नल एंट्रीज केल्या त्या जर्नल एंट्रीजचा इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे. सर्व सन्ड्री ॲसेट आपण ट्रान्सफर केल्या तर तो आपण इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण दाखवलेला आहे. त्यानंतर लायबिलिटी आपण काय केलेले आहे, पेड केलेले आहे. तोही इफेक्ट आपण इथं रिअलायझेशनला दाखवलेला आहे. त्यानंतर बुक व्हॅल्यूला त्या ठिकाणी सर्व सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर केल्या. त्यानंतर मोटार कार जी आहे ती आपण त्या ठिकाणी विकलेली आहे. लीलाने त्या ठिकाणी टेक ओव्हर केलेली आहे. मंदाने हे असेट टेक ओव्हर केलेले आहे. कुंदाने ही इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं वर्किंग नोटमध्ये रिअलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची टोटल जर केली ती येते 5,83,400. तेवढी टोटल क्रेडिट साईडची येत नाही. म्हणून 5,83,400 मधनं 55,440, 1,21,200, 1,23,600, 1,82,760, 50,400 मायनस केले तर बॅलन्स येतो 50,000. म्हणजे 50,000 आपल्याला काय आलेला आहे, लॉस आला आहे, रिअलायझेशनचा लॉस. आणि हाच लॉस आपल्याला वाटायचा आहे. यासाठी आपल्याला हे रिअलायझेशन अकाउंट जरी आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेली असेल तरी पण काय करावं लागणार आहे, तयार करावं लागणार आहे. म्हणजे लीलाला आले 25,000, मंदाला आले 16,667, कुंदाला आले 8,333. म्हणजे आपण हे कसं वाटलं, जो पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने 50,000ला डिवायडेड केलं आणि प्रत्येकाला त्याच्या भागानुसार क्लासिफिकेशन केलं. आता आपण शेवटची जर्नल एंट्री करणार आहे. लीला कॅपिटल अकाउंट डेबिट 25,000, मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट 16,667, कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट 8,333 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 50,000 नॅरेशन बिन लॉस ऑफ रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे अशा पद्धतीने आपण पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काय केलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज केलं आहे. रिअलायझेशन अकाउंटला आलेला लॉस पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला आपण काय केलं आहे, वर्किंग नोटमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे. बघा, रिअलायझेशन लॉस त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर केला आहे. पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला अमाऊंट सेटलमेंट म्हणून आपल्याला ही जर्नल एंट्री बाकी आहे आणि ती करत असताना कशा पद्धतीने काढली. बँक अकाउंट, पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटचे सर्व बॅलन्सेस आपण त्या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंटला त्या ठिकाणी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल मंदाने पेड केले म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला हा रिझल्ट आपण दिलेला आहे. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंट पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बिल्डिंग त्या ठिकाणी कोणी टेक ओव्हर केलेली आहे, लीलाने, म्हणून लीलाच्या अकाउंटला दाखवलेलं आहे. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंटला गुडविल, स्टॉक आणि डेटर्स कोणी टेक ओव्हर केलेली आहे, मंदाने, म्हणून इथं दाखवलेले आहे. रिअलायझेशन अकाउंटला इन्व्हेस्टमेंट कोणी टेक ओव्हर केलेली आहे, कुंदाने, म्हणून ती इथं दाखवलेली आहे. म्हणजे एवढी सर्वांची बेरीज जर केली, क्रेडिट साईडची बेरीज सर्वात जास्त येते पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या कॉलमची, म्हणून क्रेडिट साईडची बेरीज आपण करू. कुंदाची आहे 1,08,000, परंतु डेबिटला तेवढी येत नाही. 1,08,000मधनं समजा आपण त्या ठिकाणी 55,440, 8,300
33 मायनस केले तर 44,227 बॅलन्स निघतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, टू बँक अकाउंट. का टू बँक अकाउंट. सेम आहे तसंच मंदाची क्रेडिट साईडची टोटल येते 1,94,400. त्यामधनं 1,21,200 16,667 वजा केले तर 56,533 येतात. म्हणजे अकाउंट क्लोज त्या ठिकाणी होतं. त्यानंतर सेम वेळ लिलाची टोटल येते 2,27,160. क्रेडिटमधनं त्या ठिकाणी क्रेडिट बाजू लिलाची मायनस केली 1,23,600. 25,000 तर बॅलन्स येतो 78,560. म्हणजे याची आपल्याला शेवटची जर्नी एंट्री आपल्याला करावं लागेल आणि ती जर्नी एंट्री आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 78,560, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 56,533, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 44,227 टू रिअलायझेशन अकाउंटची टोटल येते 1,79,220. नॅरेशन बिन फायनल सेटलमेंट ड्यू. ओके. आणि जर्नलची टोटल जर केली तर 13,46,120. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम जर्नल एंट्रीचा सॉल्व करता येईल. सर्व मुलांना जरी प्रॉब्लेम समजलेला नसेल तर वर्किंग नोट्समध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट तयार केलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे आणि बँक अकाउंटसुद्धा सोडवून दिलेलं आहे. सर्व सुटसुटीत त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे, म्हणून ते सर्वांना समजेलच, त्यात शंका नाही. असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी बघणारच आहे. ओके, थँक्यू.